नमस्कार, मी प्राध्यापक औदुंबर मुळे, महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर, डिपार्टमेंट ऑफ मॅथमॅटिक्स. मी आज ऑनलाईन ट्युटोरियल घेत आहे BSc थर्ड इयर वर्षातील मुलांसाठी. इंट्रोडक्शन टू सिलेबस ऑफ मॅथमॅटिक्स. महात्मा गांधी महाविद्यालय हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या अंतर्गत येतं. तर CBCS पॅटर्नचा सिलेबस या विद्यापीठामध्ये फॉलो केला जातो. तो इफेक्टिव्ह 2018-19 पासून आहे. तर सेमिस्टर 5. या सेमिस्टरसाठी एकूण 3 पेपर आहेत. मॅट्रिक स्पेस त्याचा पेपर नंबर आहे 12. एक्सटर्नल एक्झाम 40 मार्काची, इंटरनल एक्झाम 10 मार्क, टोटल 50 मार्क आणि 2 क्रेडिट असतात, म्हणजे 1 क्रेडिट 25 मार्काचं. त्यानंतर आहे लिनियर अल्जेब्रा, सेम मार्क वेटेज. आणि तिसरा पेपर आहे कॉम्प्लेक्स ॲनालिसिस सी याच्यासाठी की हा जो तिसरा पेपर आहे हा इलेक्टिव्ह आहे. याच्या ठिकाणी आणखी दुसरेही पेपर विद्यापीठात चालवले जातात, पण मी कॉम्प्लेक्स ॲनालिसिस प्रेफर करतो आमच्या कॉलेजमध्ये. आणि यानंतर आहे SECM, स्किल एन्हान्समेंट कोर्स इन मॅथमॅटिक्स. SCC थर्ड असते 5व्या सेमिस्टरला, आणि याचं एक्सटर्नल एक्झाम असते 25 मार्काची, इंटरनल 25 मार्क, टोटल 50 मार्क आणि क्रेडिट 2. तर या एकंदरीत सगळ्या सिलेबसच्या आउटलाईन मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर फर्स्ट आहे आउटलाईन, युटिलिटी ऑफ अ सिलेबस. व्हॉट इज युटिलिटी ऑफ सिलेबस? सगळ्याच्या मनामध्ये प्रश्न येतो की या सिलेबसची युटिलिटी काय आहे. सिलेबस डिझाईन करत असताना BOS युटिलिटी प्रथम सांगतं, त्याच्यानंतर ज्या काही स्टेप्स आहेत सिलेबसचे जे पॉईंट आहेत ते डिस्क्राईब केले जातात. तर फर्स्ट युटिलिटी आहे, स्टुडंट्स कॅन व्हेरीफाय द कन्व्हर्जन्स ऑफ अ सिक्वेन्स, कम्प्लीटनेस, कॉम्पॅक्टनेस अँड कनेक्टेडनेस ऑफ अ गिवन मेट्रिक स्पेस. तर आपला जो मेट्रिक स्पेस हा जो पेपर आहे त्या पेपरमधून स्टुडंटला कन्व्हर्जन्स ऑफ अ सिक्वेन्स, कम्प्लीटनेस, कॉम्पॅक्टनेस आणि कनेक्टेडनेस या कन्सेप्ट क्लिअर झाला पाहिजेत, हे यामागचा उद्देश आहे. सेकंड युटिलिटी आहे, स्टुडंट्स विल बी एबल टू फाइंड डायमेन्शन ऑफ अ व्हेरियस वेक्टर स्पेस अँड बाय यूजिंग डिटर्मिनंट कन्सेप्ट. हा दुसरा जो पेपर आहे लिनियर अल्जेब्रा, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याकडून अपेक्षित असं आहे की तो पेपर शिकल्यानंतर वेक्टर स्पेसचे, वेगवेगळ्या वेक्टर स्पेसचे त्याला डायमेन्शन काढता आले पाहिजेत डिटर्मिनंटच्या कन्सेप्टचा यूज करून. आणखी लिनियर इक्वेशन जे आहे 2 आणि 3 व्हेरिएबल्स ते पण सॉल्व करता आले पाहिजेत. आणि राहिला पेपर तिसरा जो की कॉम्प्लेक्स ॲनालिसिस आहे. तर कॉम्प्लेक्स ॲनालिसिसच्या या पेपरपासून मुलांकडून अपेक्षा अशी असते की स्टुडंट्स विल बी एबल टू चेक द ॲनालिटिसिटी ऑफ अ फंक्शन. तर हा पेपर शिकल्यानंतर स्टुडंटमध्ये कॅपॅसिटी झाली पाहिजे. तर कॅपॅसिटी कोणती? तर कॅपॅसिटी त्यांना दिलेलं फंक्शन जे आहे ते ॲनालिटिक आहे की नाही हे त्यांना ओळखता आलं पाहिजे. नेक्स्ट लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे टू मेंटेन अपडेटेड क्युरिक्युलम, to take care of fast-paced development in the knowledge of mathematics. Third one is to meet the needs and requirement of the society and to enhance the quality and standards of mathematics education. बऱ्याचदा मुलांमध्ये असते की हे शिकून काय करायचं, मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार BOS करत असते की सिलेबस डिझाईन करत असताना जे रिक्वायरमेंट आहेत ते मॅच होतात की नाहीत, मग सोसायटीला त्याचा काय उपयोग होतो की नाही, आणि सोबत सब्जेक्टचे स्टँडर्ड पण, क्वालिटी पण मेंटेन करायला पाहिजे. चौथा पॉईंट आहे यामध्ये, टू प्रोव्हाइड मल्टीडिसिप्लिनरी प्रोफाईल अँड टू अलाव अ फ्लेक्झिबल क्रायटेरिया लाईक अप्रोच इन्क्लुडिंग इनिशिएटिंग न्यू पेपर्स टू कॅटर टू फ्रंटियर डेव्हलपमेंट्स इन द सब्जेक्ट लाईक मॅथमॅटिक्स. म्हणजे जे काही नवीन बदल येतील त्या नवीन बदलसोबत मुलांना फ्लेक्झिबल करणं हा सुद्धा एक उद्देश असतो. नेक्स्ट वन इज टू क्रिएट कॉन्फिडन्स इन ऑदर्स फॉर equipping themselves with that part of mathematics which is needed for various branches of sciences or humanities in which they have aptitude for higher studies and original work.
तर आता हे सगळं करत असताना मुलांमध्ये आत्मविश्वास तयार झाला पाहिजे. मग आत्मविश्वास असेल, सब्जेक्ट रिलेटेड आत्मविश्वास असेल, आणि ते जे नॉलेज आहे मॅथमॅटिक्सचं नॉलेज वेगवेगळ्या ज्या सायन्सच्या किंवा ह्युमॅनिटीच्या ज्या काही ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी त्याला ते युटिलाइज करता आलं पाहिजे. नेक्स्ट वन आहे इंट्रोड्युसिंग द स्पेशलायझेशन इन डिफरंट एरियाज ऑफ मॅथमॅटिक्स अँड ॲट द सेम टाईम emphasizing the underlying interconnections in different branches of mathematics. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की स्पेशलायझेशन डिफरंट एरियाजमध्ये मॅथमॅटिक्सचे कोणते कोणते आहेत त्याचीही ओळख करून द्यायची या सिलेबसच्या अनुषंगानं. नेक्स्ट वन आहे जनरेटिंग मोर इंटरेस्ट इन द सब्जेक्ट अँड मोटिवेटिंग स्टुडंट्स फॉर सेल्फ लर्निंग बियॉन्ड दी रिलिम ऑफ सिलॅबी अँड एक्झामिनेशन. तर या सगळ्या गोष्टीपासून विद्यार्थ्यांना मोटिवेट करणे, विषयासंबंधित आवड पण तयार झाली पाहिजे, मॅथमॅटिक्सची आवड तयार झाली पाहिजे, असे मुद्दे सिलेबसमध्ये इन्क्लूड करतात. नेक्स्ट वन आहे इन्क्लुडिंग द स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अमंग द स्टुडंट्स अँड प्रिपेरिंग देम टू टेक अप द रिसर्च इन मॅथमॅटिक्स. तर मुलामध्ये प्रश्न विचारण्याची जिज्ञासा हे वाढली पाहिजे आणि त्यांच्यामधूनच रिसर्च करण्यासाठी आत्मविश्वास पण वाढला पाहिजे. हाही उद्देश असतो सिलेबस डिझाईन करताना. नेक्स्ट आहे एक्झिबिटिंग दी वाईड रेंज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ मॅथमॅटिक्स अँड प्रिपेरिंग स्टुडंट्स टू अप्लाय देअर नॉलेज इन डायव्हर्स. वाईड रेंज जी सिलेबसची जी आहे वाईड रेंज ते मॅथमॅटिक्सच्या ॲप्लिकेशन्ससाठी मुलांना तयार करणं आणि ते अप्लाय करणं, डायव्हर्सली अप्लाय करणं. आता हा जो सिलेबस आहे एकंदरीत जे आपण आता 3 पेपर पाहिले त्या 3 पेपरसाठी प्री रिक्विसाईट कोणते कोणते लागतात. प्री रिक्विसाईट लागतात आपल्याला बेसिक सेट थेरी, कन्व्हर्जन्स ऑफ अ सिक्वेन्स ऑफ अ सेरीज. आता बेसिक सेट थेरी ही 11वी-12वीला तुम्ही शिकलेलीच आहात. कन्व्हर्जन्स ऑफ अ सिक्वेन्स ऑफ सिक्वेन्स अँड सेरीज हे तुम्ही लास्ट इयरमध्ये पाहिले, सेकंड इयरमध्ये. दोन्ही सेमिस्टरच्या सिलेबसमध्ये रिअल ॲनालिसिसमध्ये या गोष्टी तुम्ही पाहिलेल्या आहेत. थर्ड वन आहे प्री रिक्विसाईट बेसिक ग्रुप थेरी अँड रिंग थेरी फील्ड्स. बेसिक ग्रुप थेरीचं आणि रिंग थेरीचं नॉलेज तुम्हाला लिनियर अल्जेब्रा हा पेपर शिकण्यासाठी असणं खूप गरजेचं आहे. ते जर नॉलेज जर नसेल तर मग त्या ज्या टर्म्स आता लिनियर अल्जेब्रामध्ये येणार आहे तिथं ग्रुपचं नाव येईल, रिंगचं नाव येईल, फील्डचं नाव येईल. तर त्यावेळेस तुमच्या एकदम लक्षात आलं पाहिजे की ग्रुप काय आहे, रिंग काय आहे. कारण व्हेक्टर स्पेस ओव्हर अ फील्ड असतो, मग फील्ड कुठून तयार होते, मग ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. नेक्स्ट आहे लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स बद्दल तुम्हाला माहिती पाहिजे की 2 व्हॅरिएबल लिनियर इक्वेशन, 3 व्हॅरिएबल. BSc फर्स्ट इयरला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन होत्या, होमोजिनियस इक्वेशन, नॉन होमोजिनियस इक्वेशन. तर आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. ते डायमेन्शन्स, व्हेक्टर स्पेसचे डायमेन्शन्स वगैरे काढताना या गोष्टींचा उपयोग होतो जे लिनियर सिस्टीम समजणे. नंतर आहे व्हेक्टर आणि स्केलार्स. व्हेक्टर आणि स्केलार्सबद्दल ही माहिती पाहिजे तुम्हाला. आता तिसरा पेपर आहे तो म्हणजे कोणता, आपला कॉम्प्लेक्स ॲनालिसिस. कॉम्प्लेक्स ॲनालिसिस या पेपरसाठी तुम्हाला गरजेचं आहे नंबर सिस्टीमबद्दल माहिती पाहिजे. कारण कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीम ही एक्सटेन्शन आहे. कुणाचं एक्सटेन्शन आहे, रिअल नंबर सिस्टीमचं एक्सटेन्शन आहे. मग त्याच्याही अगोदरच्या सगळ्या ज्या सिस्टीम आहेत नंबर सिस्टीम याची ओळख पाहिजे तुम्हाला. नंतर आहे डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एखादं फंक्शन ॲनालिटिक आहे की नाही हे ठरवणे आपल्या या पेपरचा उद्देश आहे. मग हे ठरवण्यासाठी आपल्याला डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन याच टूलचा यूज होणार आहे. तर हे सगळे प्री रिक्विसाईट झाले. आता आपण सगळ्यात अगोदर कॉम्प्लेक्स ॲनालिसिस हा पेपर शिकवायला चालू करणार आहोत. म्हणून आपण युनिट वाईज कॉम्प्लेक्स ॲनालिसिस या पेपरचा सिलेबस पाहूयात. तर कॉम्प्लेक्स ॲनालिसिस हा पेपर नंबर 14 आहे आणि C आहे, 14C. आणि मॅक्झिमम नंबर ऑफ पिरियड्स या पेपरसाठी आहेत 60. मॅक्झिमम मार्क आहेत 50 आणि क्रेडिट 2. आणि युनिट फर्स्टचं नाव आहे कॉम्प्लेक्स नंबर्स. तर कॉम्प्लेक्स नंबर्समध्ये पहिल्यांदा आपल्याला सम अँड प्रॉडक्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हे शिकायचं. त्यानंतर बेसिक अल्जेब्राइक प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, देन फर्दर प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर व्हेक्टर्स अँड मॉड्युली, कॉम्प्लेक्स नंबरची व्हेक्टर्स अँड मॉड्युली काढायचं आहे आपल्याला. कॉम्प्लेक्स कॉन्ज्युगेट काय असतात हे टर्म समजून घ्यायचं आहे.
एक्सपोनेन्शियल फंक्शन फॉर्म जो आहे तो शिकायचा आहे आपल्याला. जसं फंक्शन ऑफ रिअल व्हॅरिएबलमध्ये असतो तसंच आपण या ठिकाणी फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबलमध्ये बघणार आहोत. प्रॉडक्ट्स अँड पॉवर्स इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबलमध्ये प्रॉडक्ट अँड पॉवर्स एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कशा स्वरूपाचे असतात, त्याचे नियम काय आहेत, त्याच्यावर आधारित उदाहरणं कसे सॉल्व करायचे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. नंतर आहे आर्ग्युमेंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड कुशियंट्स. आर्ग्युमेंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड कुशियंट्स या गोष्टी शिकायच्यात आपल्याला. नंतर आपण रूट्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. रिअल रूट्स तर तुम्ही काढताच, रिअल रूट काढता तुम्ही. पॉझिटिव्ह नंबरचे तुम्ही रूट काढता, निगेटिव्ह नंबरचे रूट पण काढायचे तुम्हाला माहिती नाही, पण कॉम्प्लेक्स नंबरचे रूट कसे काढायचे ते आपण पाहणार आहोत या पहिल्या युनिटमध्ये. आणि हे जे काही मी सुरुवातीचे जे काही पॉईंट सांगितले आहेत त्याच्यावर सर्वावरचे आधारित जे काही उदाहरणं आहेत ते उदाहरणं आपल्याला पाहिजेत. आणि नंतरचा पॉईंट आहे रिजन्स इन दी कॉम्प्लेक्स प्लेन. कॉम्प्लेक्स प्लेनमध्ये जे व्हेरियस रिजन आहेत ते आपल्याला पाहिजेत. हां, तर आता युनिट सेकंड खूप इम्पॉर्टंट आहे. सोल ऑफ कॉम्प्लेक्स ॲनालिसिस म्हणायला हरकत नाही याला. तर युनिट सेकंडमध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल. त्याच्यानंतर लिमिट्स, थेरम ऑन लिमिट्स. जसं रिअलमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, लिमिट्स पाहिलेलं आहे. लिमिट्सच्या काही प्रॉपर्टी आहे त्याच्यावरचे आधारित काही थेरम्स आहेत. तसेच आपल्याला फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबलसाठी लिमिट, थेरम्स ऑन लिमिट्स हे पाहायचं आहे. नंतरचा मुद्दा येतो या ठिकाणी लिमिट्स इन्व्हॉल्विंग द पॉईंट ॲट इन्फिनिटी, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्स, डिफरेन्शिएशन, फॉर्म्युले. इथं स्पेशल कंडिशन पाहिजे लिमिटची कोणती, इन्फिनिटीला लिमिट काय असेल, एखाद्या कॉम्प्लेक्स फंक्शनचं इन्फिनिटीला लिमिट काय असेल, आणि त्या फंक्शनची कंटिन्युटी काय असेल, फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असेल, आणि त्याच्याशी रिलेटेड डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले जे काय आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट थेरम आहे कॉची-रीमान थेरम आणि कॉची-रीमान इक्वेशन्स. हे ॲनालिटिक फंक्शन आहे की नाही याची नेसेसरी कंडिशन आहे. कॉम्प्लेक्स एखादं फंक्शन जे आहे ते ॲनालिटिक आहे की नाही हे चेक करण्याची नेसेसरी कंडिशन आपल्याला भेटते कॉची-रीमान इक्वेशन्सपासून. नंतर आहे एक सफिशियंट कंडिशन आहे. सफिशियंट कंडिशन फॉर डिफरेन्शिएबिलिटी. सफिशियंट कंडिशन अँड फॉर डिफरेन्शिएबिलिटी. कंटिन्युटी, ॲनालिटिसिटी, डिफरेन्शिएबिलिटी यामध्ये काय रिलेशन्स आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोबत असतात पोलार कोऑर्डिनेट. तुम्हाला माहितीच आहे सर्क्युलर कोऑर्डिनेट असतात, कार्टेशियन कोऑर्डिनेट असतात. सर्क्युलर कोऑर्डिनेटलाच तुम्ही पोलार कोऑर्डिनेट पण म्हणतात. पोलार कोऑर्डिनेट नंतर आपण ॲनालिटिक फंक्शनची डेफिनेशन डिफाईन करणार आहोत. कारण ज्या काही मी वरील तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण एखादं फंक्शन ॲनालिटिक आहे की नाही ते सांगता येतं. एखादं जर फंक्शन ॲनालिटिक असेल तर ते मग ते डिफरेन्शिएबल असतंच, कंटिन्युअस असतंच. पण कंटिन्युअस फंक्शन डिफरेन्शिएबल असेलच असं नाही आणि डिफरेन्शिएबल फंक्शन ॲनालिटिक असेलच असं नाही. आता ॲनालिटिक फंक्शन नंतर आपण एक हार्मोनिक फंक्शन हा सुद्धा मुद्दा बघणार आहोत या सेकंड युनिटमध्ये. आणि शेवटचं युनिट आहे तिसरे युनिट, इलेमेंटरी फंक्शन्स. आता हे जे इलेमेंटरी फंक्शन आहे ऑब्वियसली हे फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल असणार आहेत. जसे की तुम्ही रिअलमध्ये पाहिलं आहात फंक्शन कोणते आहेत, हे साइन एक्स आहे, कॉस एक्स आहे, हे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पॉलिनॉमियल टाईपचे फंक्शन आहेत. एक्सपोनेन्शियल टाईपचे फंक्शन्स आहेत. तसंच एक्सपोनेन्शियल फंक्शन इन टर्म्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल म्हणजेच काय, ई टू दी पॉवर झेड. लॉगॅरिथमिक फंक्शन काय असेल, लॉग झेड. मग त्या लॉगॅरिथमिक फंक्शनच्या ब्रँचेस काय असतील, त्या लॉगॅरिथमिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज काय असेल ते पाहूत. मग लॉगॅरिथमिक फंक्शनशी रिलेटेड काही फॉर्म्युलेज आहेत, काय आयडेंटिटीज आहेत ते पाहायच्यात आपल्याला या तिसऱ्या युनिटमध्ये. कॉम्प्लेक्स एक्सपोनंट काय असतात, फंक्शन ऑफ कॉम्प्लेक्स व्हॅरिएबल एक्सपोनंट काय असतात ते पाहिजे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, साइन झेड, कॉस झेड, टॅन झेड, हे जे काही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आयडेंटिटीज आपल्याला स्टडी करायच्या. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहायचं आहे हायपरबोलिक फंक्शन्स. आणि या सगळ्या मुद्द्यावरची उदाहरणंसुद्धा आपल्याला पाहिजेत. हां, आता हे सगळे 3 युनिट मी तुम्हाला सांगितले आणि आपल्या विद्यापीठाचा म्हणजेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचा जो सिलेबस जो आहे आणि त्या सिलेबसचं जे टेक्स्टबुक आहे कॉम्प्लेक्स
ॲनालिसिस या पेपरसाठी, ते आहे कॉम्प्लेक्स व्हेरिएबल अँड इट्स ॲप्लिकेशन. कॉम्प्लेक्स व्हेरिएबल्स अँड इट्स ॲप्लिकेशन. आणि ऑथर आहे ब्राउन अँड चर्चिल. आणि हे खूप फेमस बुक आहे, सगळीकडे वापरण्यात येतं, सगळीकडे वापरतात या पुस्तकाला, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये. 7वी एडिशन आहे या पुस्तकाची. जसं तुम्ही पाहतात समोर, ऑथर आहे जेम्स वर्ड ब्राउन अँड रुल व्ही चर्चिल. तर या बुकमधून आपल्याला पूर्ण बुक ह्या सिलेबसला नाही आपल्या, तर युनिट वाईज चॅप्टर जे आहेत आणि त्याचा स्कोपसुद्धा विद्यापीठाने आपल्याला सांगितलं आहे. तर पहिलं जे युनिट आहे, तर पहिलं युनिट चॅप्टर फर्स्ट आर्टिकल 1 ते 10 हे पहिल्या युनिटमध्ये इन्क्लूड होतं. आणि दुसऱ्या युनिटमध्ये चॅप्टर 2, दुसऱ्या युनिटचा सिलेबस हा चॅप्टर 2 मधून घेतला आहे. आर्टिकल 11 आणि 14 ते 25, आर्टिकल 11 आणि आर्टिकल 14 ते 25 या दरम्यानचे जे आर्टिकल आहेत ते असतील आपल्या दुसऱ्या युनिटमध्ये. आणि तिसऱ्या युनिटसाठी चॅप्टर 3 आहे आणि आर्टिकल 28 ते 34 असा आपला सिलेबस आहे. तर हे एकंदरीत हा आपण 5व्या सेमिस्टरचे कोणते कोणते पेपर आहेत ते पाहिलेत. आणि जो कॉम्प्लेक्स ॲनालिसिस आपण जो पेपर चालू करणार आहोत त्या पेपरचा सिलेबस पाहिला आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल सिलेबसला चालू करणार आहोत. तत्पूर्वी कुणाचे काही क्वेश्चन्स किंवा डाऊट जर असतील तर तुम्ही विचारू शकता. तर धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबू.